उद्धव ठाकरेंची आमदारकी धोक्यात, राजकारणात खळबळ. ज्यातील विधानसभा, त्यानंतर पालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीची विजयी घोडदौड कायम आहे. मात्र याच यशानंतर आता आगामी विधान परिषद निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले आणि त्याला कारण ठरली अपेक्षित संख्याबळ नसल्यानं उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरची टांगती तलवार. मे 2026 मध्ये उद्धव ठाकरेंची विधान परिषदेची टर्म संपते. त्यामुळे विधान परिषदेची टर्म संपल्यानंतर ठाकरे पुन्हा निवडून येण्यासाठी ठाकरे सेनेकडे अपेक्षित संख्याबळ नसल्यानं शिंदे सेनेनं ठाकरेंना डिवचले. खरं तर मे 2026 मध्ये विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ संपतोय. यामध्ये उद्धव ठाकरेंसह नीलम गोऱ्हेंचा समावेश आहे. मात्र टर्म संपल्यानंतर पुन्हा आमदार होण्यासाठी ठाकरेंपुढे आव्हान आहे ते अपेक्षित संख्याबळाचं. विधान परिषद निवडणुकीत कोटा पद्धती आहे. हा कोटा ठरतो तो विधानसभेचे एकूण आमदार आणि रिक्त होणाऱ्या जागांवर. राज्यात सध्या 288 आमदार आहेत, तर विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत. मतांचा कोटा ठरवताना रिक्त होणाऱ्या जागांमध्ये 1 वाढ केली जाते. त्यानंतर 288 ला 10 भागल्यास 28.8 म्हणजेच विजयासाठी 29 आमदारांची मतं मिळणं गरजेचं आहे. मात्र सध्या विधानसभेत भाजपचे 132, शिंदेसेना 57, अजित पवारांची राष्ट्रवादी 41, एनडीएचे घटक पक्षाचे 5 आमदार आहेत, तर महाविकास आघाडीत ठाकरे सेनेचे 20, काँग्रेस 16 तर पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत. मात्र ठाकरे सेनेकडे केवळ 20 आमदारांचंच संख्याबळ आहे. त्यामुळे ठाकरेंना आणखी 9 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. हेच समीकरण लक्षात घेऊन राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या विजयासाठीची रणनीतीच उघड केली आहे. आधीच विधानसभेला आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर घसरली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची मनधरणी करून ठाकरे आकड्यांची जुळवाजुळव करून विधान परिषदेत पोहोचणार की धाडस न दाखवता निवडणुकीतून आधीच माघार घेणार, याकडे राज्याचं लक्ष लागले.